नमस्कार मित्रांनो, फार्माव्हिजनच्या या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी नवनाथ डवळे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो बघा, आता या महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये की आपली DHS म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या डिफरंट ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत त्यांच्या ॲड येण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या DHS एक्झामसाठी किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या काय एक्झाम्स असतील, फॉर एक्झाम्पल BMC असेल, BMCची खूप मोठे ॲड येण्याचे चान्सेस आहेत. तर त्यासाठी आपण फार्मसी ऑफिसरसाठी काय प्रिपरेशन केलं पाहिजे, ओके, DHS असेल, तुमचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल यासाठी. तर आपण सिलेबस बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या पण फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम होतात त्यासाठी सिलेबस आहे, ओके, तो सेमच आहे. 99% सिलेबस हा सेमच आहे. सिलेबस काय वेगळा नाही. पॅटर्न पण नियर अबाउट सेम आहे. थोडंफार वेटेज आहे ते कमी जास्त केलं जातं. DHSचा जर बघायला गेलं तर जो पॅटर्न आहे तो 80+20 राहतो. ओके, हा पण बदलण्याचे चान्सेस आहेत. 60+40 करू शकतात आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं, पण जो सिलेबस आहे तो काय बदलणार नाहीये तुमचा. सिलेबस सेमच राहणार आहे. सिलेबसमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस केले जाणार नाहीत. फक्त पॅटर्न किंवा वेटेज कमी जास्त केलं जाऊ शकतं. तर त्यासाठी फार्माव्हिजन काय करणार आहे, तर तुमच्यासाठी एक अल्टिमेट बॅच सुरू केलेले आहे फार्माव्हिजननं. DHS असेल, ZP असेल, त्यानंतर येणार म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या काय ॲड असतील, ESIC असेल, CHS असेल, या सगळ्या एक्झामसाठी एक अल्टिमेट बॅच सुरू होते. मला वाटतं बॅच सुरू होते ती 10 एप्रिल पासून सुरू होते. 10 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत तुम्हाला टोटली लेक्चर्स फ्री असणार आहेत. आणि हे सगळे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला गुगल मीटवर लाईव्ह असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ते ॲपमध्ये पण फ्री राहणार आहेत 10 दिवस. तुम्ही एनी टाइम ते कधीही बघू शकता. ओके, मी तर सांगेन की पहिले 10 दिवस तुम्ही लेक्चर्स पहिल्यांदा ऐका. त्यातून तुम्हाला जर काय गेन वाटलं तर त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता बॅच जॉईन करायचा, किंवा त्या 10 दिवसामध्ये पण तुम्हाला पूर्ण प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी मिळून जाईल की प्रिपरेशन काय लेवल पर्यंत केलं पाहिजे. ओके, प्रिपरेशन ॲड आल्यानंतर प्रिपरेशन करण्यापेक्षा ॲडच्या अगोदर प्रिपरेशन स्टार्ट करा. कारण जेवढं तुम्ही अर्ली प्रिपरेशन स्टार्ट कराल तेवढं तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे. कारण प्रिपरेशन हे कधीही अर्ली असलं पाहिजे, कारण तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करता येतात. जेवढे जास्त रिव्हिजन तेवढं जास्त तुमचं आउटपुट राहतं. 1 आणि 2 रिव्हिजनवर तुम्हाला रिझल्ट काढणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन पाहिजे. तुमचं जे रीडिंग आहे, 1-2 रीडिंग झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या कमीत कमी 5 ते 6 रिव्हिजन बसल्या पाहिजे. जेणेकरून जेवढे जास्त रिव्हिजन राहतील तेवढं काय होतं, तुमचं रिटेन्शन राहतं आणि तुम्हाला ऍक्टिव्ह रिकॉल करण्यासाठी उपयोगी ठरतं. एक्झाममध्ये जे कन्फ्युजिंग प्रश्न असतात तुम्हाला ऑप्शन 1 आणि 2 मध्ये, ओके, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 ऑप्शन तुम्ही कट करता, 2 ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन राहतं. हे कन्फ्युजन एकाच गोष्टीमुळे आहे असं मला वाटतं की आपण फक्त काय करतो, रीड करतो, रीड रीड रीड, त्याला कधी रिवाइज करत नाही, ऍक्टिव्ह रिकॉल करत नाहीये, लॉंग टर्म रिटेन ठेवत नाही डेटा. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला डेटा लॉंग टर्म रिटेन ठेवणं गरजेचं राहतं, ऍक्टिव्ह रिकॉल होणं गरजेचं असतं. कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं जातं तुम्हाला स्पीड प्लस ॲक्युरेसी या दोन्ही गोष्टींवर भर द्यावा लागतो. ओके, फक्त स्पीडच मेंटेन करून नाहीये, त्याबद्दल तुम्हाला ॲक्युरेसी पण मेंटेन ठेवावं लागते. ओके, जेवढी जास्त तुमचं स्पीड त्याबद्दल तुमची ॲक्युरेसी पण त्याच प्रमाणात काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. मग ॲक्युरेसी आणि स्पीड कधी वाढू शकतं परीक्षेचं, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला मल्टिपल टाइम रिवाइज करतो. ओके, जेवढं जास्त रिव्हिजन तेवढं जास्त ॲक्युरेसी येते, तेवढं जास्त काय होतं, आपलं स्पीड होत असतं. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये या दोन्ही गोष्टी वाढवायच्या असतील तर त्याला एकमेव सोल्युशन आहे की तुमचं रिव्हिजन जास्त असलं पाहिजे. आणि जेवढ्या जास्त रिव्हिजन तेवढं जास्त तुम्हाला काय होतं, ॲक्युरेसी आणि स्पीड आहे ते परीक्षेमध्ये मेंटेन राहतं. फक्त अभ्यास जस्ट रीडिंग करून काय उपयोग नाहीये, किंवा जस्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पण उपयोग नाहीये तुमचा. जर तुमचा अभ्यासच नसेल तर फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पण त्यातून 0 आउटपुट मिळतं. मित्रांनो, पहिल्यांदा अभ्यास तुमचा हाय लेवलला झाला पाहिजे, म्हणजे खूप साऱ्या रिव्हिजन त्यानंतर क्वेश्चन पेपरचं सॉल्विंग केलं पाहिजे. कारण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं हा एक वेगळा पार्ट आहे. का ते याच्यामध्ये का उपयोगी ठरत नाहीये जास्त तुम्हाला, कारण जे पेपर तुम्ही ज्या टेस्ट देतात त्याचा माइंडसेट आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमधला माइंडसेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहतो. मित्रांनो, तुम्ही प्रश्न जे सोडवले पाहिजेत ते टॉपिक वाईज प्रश्न सोडवले पाहिजेत, जेणेकरून काय होईल, त्या टॉपिकवरची कमांड येईल तुम्हाला. त्या टॉपिकवर वेगवेगळ्या प्रकारे कसे प्रश्न विचारले जातात आहे
ते जर तुम्हाला समजलं, त्या प्रश्नांची अंडरस्टँडिंग जर झाली, तर परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन राहत नाहीये. ओके, तुम्ही जर त्या टॉपिकचं सखोल अनालिसिस केलं, कुठलाही टॉपिक व्यवस्थितपणे समजायचा असेल तुम्हाला, तर त्यासाठी काय करावं लागतं, त्या टॉपिकवर प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्ही काय केले पाहिजेत, त्या टॉपिकवर मल्टिपल अँगलने काय केले पाहिजेत, प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि मल्टिपल अँगलने प्रश्न जर सोडवले, तर तो टॉपिक काय होतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे खूप समजतो. पहिल्यांदा काय, कुठलाही टॉपिक असेल तो रीड करा. ओके, रीड केल्यानंतर त्याला ऍक्टिव्ह रिकॉल करा. ऍक्टिव्ह रिकॉल केल्यानंतर त्याचं रिव्हिजन करा. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्याचे टॉपिक वाईज प्रश्न सोडवा. टॉपिक वाईज प्रश्न सोडवला का तो टॉपिक काय होतो, तुमचा कंप्लीट होतो. अशा पद्धतीने तुम्ही टॉपिक पर टॉपिक अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतंय. ओके, फक्त रीड केलाय तुम्ही पुढे गेलाय असं काही करू नका. आणि अभ्यासाची मेथड पण तुम्हाला सांगतो की अभ्यास कसा केला पाहिजे. फक्त रीड आणि गो. ओके, हिट अँड रन चा अभ्यास कधीही नसला पाहिजे तुमचा. अभ्यास हा तुमचा कंटिन्युअस असला पाहिजे. कंटिन्युअस इन द सेन्स त्याला ब्रेक असला पाहिजे मध्ये अभ्यासाला. सपोज फॉर एक्झाम्पल एक वीक जर कन्सिडर केला आपण, तर त्या वीक मध्ये तुम्ही वीक मध्ये 7 दिवस आहेत, त्यातले 5 दिवस रिडिंग, 2 दिवस तुमचं रिव्हिजन असलं पाहिजे. समजा तुम्ही सोमवार ते शुक्रवार जर रिडिंग केलं, तर शनिवार रविवार तुम्ही जे काय त्या वीक मध्ये अभ्यास केलेला आहे त्याचं काय झालं पाहिजे, रिव्हिजन झालं पाहिजे. ओके, तर काय होतं, तो अभ्यास आहे आपला कॉम्पॅक्ट होतो आणि ऍक्टिव्ह रिकॉलला किंवा लॉंग टर्म रिटेन्शनला ते काय करतंय, गरजेचं ठरत असतंय. ओके, जरी तुम्ही डे मध्ये जरी अभ्यास करत असला, जरी तुम्ही सकाळ दुपार इव्हिनिंगचा सेशन 3 सेक्शन जर तुम्ही दिवसातले फुल टाइम अभ्यास करत असाल, तर फुल टाइम अभ्यास करून ह्या 3 सेशन मध्ये जर रीड केलं, तर संध्याकाळी झोपायच्या अगोदर दिवसभरात जे काय वाचलेलं असेल त्याच्यावर काय झालं पाहिजे, तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजेच काय होतं, तो डेटा तुम्हाला लॉंग टर्म काय होतो, लक्षात राहतो. ओके, या पद्धतीनं मला असं वाटतं की तुम्ही येणाऱ्या सगळ्या परीक्षेची तयारी करावी. ओके, या पद्धतीने जर तुम्ही फार्मसी ऑफिसरचा जर अभ्यास केला, तर मला वाटतं 3 महिने मोर दॅन सफिशियंट राहतात तुम्हाला. सिलेबस खूप छोटा आहे. सिलेबस आता खूप काय वास्ट आहे असं नाहीये, फक्त तो सिलेबस तुम्हाला समजला पाहिजे. बऱ्याच मुलांना परीक्षेमध्ये शब्दांचा अर्थ समजत नाही, त्यामुळे ते काय होतात, त्यांना प्रश्न येत असून पण उत्तर काय होत नाही, ते निघत नाहीत. त्याचं रिझन हेच आहे की तुमचं त्याच पॉइंटवरचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग काय आहे, कमी आहे. मग ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही रीड, रिवाइज आणि रिपीट. ओके, या पद्धतीनं तुम्ही काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी फार्माव्हिजन काय करणार आहे, तुम्हाला 10 एप्रिल पासून तुमची बॅच स्टार्ट होते. ओके, त्या बॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तुम्ही सर्वप्रथम मी असं सांगेन की मी बॅच परचेस करायच्या अगोदर किंवा बॅच तुम्ही परचेस करण्याच्या अगोदर तुम्ही 10 ते 20 एप्रिल काय करा, लेक्चर्स एकदा ऐका. ओके, तुम्हाला त्यातून काय गेन वाटलं तरच बॅच कंटिन्यू करा, अदरवाईज बॅच घेऊ नका. ओके, विनाकारण तुमचे मनी आहेत ते वेस्ट करू नका. तुम्हाला त्यातून जर काही गेन असेल, ओके, तुम्हाला वाटत असेल की यातून आपल्याला काहीतरी गेन आहे, की अभ्यासाची मेथड कळते, ऍक्टिव्ह रिकॉल, आणि ही बॅच असेल ती तुमची 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे बॅच मध्ये. ओके, टोटल 12 महिन्याची व्हॅलिडिटी आहे बॅचला. तुम्हाला नोट्स सगळ्या नवीन स्वरूपात मिळणार आहेत, इन डिटेल असणार आहे, टॉपिक वाईज, प्लस तुम्हाला ज्या पद्धतीने IBPS TCS परीक्षा घेणार आहे त्या पद्धतीनं टेस्ट असणार. त्या कधी असणार आहेत, तुमचा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. ओके, तुमचा अभ्यास कंप्लीट आहे, तुमच्या रिव्हिजन कंप्लीट आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या टेस्ट असणार आहेत. टाइम बाउंड टेस्ट राहतील. तुम्हाला कालावधी तुम्हाला 12 महिन्याचा दिलेला आहे. तुम्हाला एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता. तुम्हाला लाईव्ह पण आहे फॅसिलिटी, रेकॉर्डेड पण आहे. ओके, प्लस ह्या बॅच मध्ये महत्वाचं काय आहे, तुम्हाला शिकवल्यानंतर त्याचं रिव्हिजन पण घेतलं जाणार आहे तुम्हाला. प्लस तुमचा रॅपिड फायर पण ठेवलेला आहे आपण ऍक्टिव्ह रिटेन्शन साठी. किंवा तुमच्याकडून बॅच फक्त शिकवण्याची नाहीये मित्रांनो, ह्या बॅच मध्ये तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला या बॅच मध्ये करणंच भाग आहे. तुम्ही जर करणार नसाल तर बॅच जॉईन करू नका, कारण इथं ही रिझल्ट ओरिएंटेड बॅच राहणार आहे की तुमच्याकडून ह्या गोष्टी 100% करून घेतल्या जाणार आहे. तुम्हाला लाईव्हला हजर राहणं गरजेचं आहे. रेकॉर्डेड लेक्चर बघण्यापेक्षा तुम्ही लाईव्हला हजर राहा, त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी काय असणार आहेत, जास्तीत जास्त कव्हर केल्या जातील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅच 10 एप्रिल पासून सुरू होणार आहे. ओके, त्यामध्ये ह्या सगळ्या परीक्षा कव्हर केल्या जाणार आहे. DHS असेल, ZP असेल, ओके, आणि ज्या पण अदर स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, SIC असेल, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटची CGHS असेल, ह्या सगळ्या परीक्षा काय केल्या जाणार आहेत, त्यामध्ये तुमच्या
कव्हर केल्या जाणार आहेत. ओके, बॅच फी तुम्हाला दिलेली आहे, ह्या ऍपवर पण मिळेल तुम्हाला. ओके, ही ऑफर 20 एप्रिल पर्यंत आहे. तुम्ही म्हटलास तर थोडीफार एक्सटेंड केली जाईल तिथं ऑफर. ओके, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, फार्माव्हिजन ऍप डाउनलोड करा. ओके, हे फार्माव्हिजन ऍपचा लोगो आहे. ओके, तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला हे ऍप भेटून जाईल. ओके, त्यानंतर तुम्ही ग्रुप जॉईन करून ठेवा फार्माव्हिजन. टेलिग्रामला ग्रुप आहे फार्माव्हिजनचा, तो ग्रुप जॉईन करा. ग्रुपवर तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळणार आहेत. ओके, जे पण लाईव्ह लेक्चरची लिंक असणार आहे ती तुम्हाला कुठे मिळणार आहे, फार्माव्हिजनचा जो ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप. ओके, पीव्ही फॉर फार्मसी ऑफिसर. ओके, आज किंवा तुम्ही जर टेलिग्रामला जाऊन फार्माव्हिजन नावानं ग्रुप जरी जॉईन केला, किंवा लास्टला तुम्हाला ग्रुपची लिंक दिलेली आहे लास्टच्या स्लाइड मध्ये. ओके, ते तुम्ही बघून तो ग्रुप काय करायचा आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, आणि स्वतः मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, सध्या मी राज्यकर निरीक्षक एमपीएससी मधून सिलेक्टेड आहे. त्याच्या अगोदर फार्मसी ऑफिसर होतो, महाराष्ट्रात प्रथम होतो. त्यामुळे मला वाटतंय, आणि ह्या क्षेत्रातला नियर अबाउट 12 वर्षाचा अनुभव आहे. ओके, 12 वर्ष झालं कंटिन्युअस या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन तिथं केलं जाईल. तुम्ही जास्तीत जास्त जास्तीत जास्त तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करा 10 ते 20 एप्रिलचे. त्यानंतर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही बॅच जॉईन करायची का नाहीये ते. ओके, बघा बॅचचा जर तुम्ही सिलेबस बघितला, राईट. ओके, सिलेबस सेमच आहे. इंग्लिश आहे त्या सिलेबस मध्ये, त्यानंतर तुम्हाला मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, जीएस आहे आणि फार्मसी आहे. तुम्ही महाराष्ट्रातली कुठली जरी परीक्षा घेतली, सिलेबस सगळा सेमच आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर IBPS TCS काय करते, होकॅब बेस्ड जास्त प्रश्न आहेत तुम्हाला. ओके, होकॅब चांगली राहिली पाहिजे तुम्हाला. आणि IBPS TCS जे होकॅब कॉपी करते ते सेंट्रलची एक्झाम, सेंट्रलला ज्या परीक्षा झालेल्या आहेत, SSC CGL असेल, ओके, ज्या किंवा दुसऱ्या बँकिंग रिलेटेडच्या एक्झाम्स आहेत, त्याची होकॅब काय केले जाते तुम्हाला कॉपी पेस्ट केली जाते. किंवा MPSCच्या ज्या होकॅब आहेत त्या काय केल्या जातात तुम्हाला कॉपी पेस्ट केल्या जातात. त्यामुळे ते होकॅब तुम्हाला पहिल्यांदा PYQ जर तुम्ही इंग्लिशचे बघून घेतले सगळे, तर त्यामधून होकॅब तुम्हाला काय केले जाते कॉपी पेस्ट केले. जे जनरल तुम्हाला ग्रामरचा पार्ट आहे तो कमी आहे, खूपच कमी तुम्हाला ग्रामर बेस प्रश्न विचारला जातात. एक दोन प्रश्न तुम्हाला एरर बेसिसवर विचारले जातात, ते पण तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित असेल आहे. ओके, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, ऍड इक्वेशन टाक, म्हणजे जे पण टेन्स रिलेटेड जो पार्ट आहे, ओके, टेन्स बेसवर जो पार्ट आहे त्यावर तुम्हाला काय केले जातात इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत ते विचारले जातात. आणि ते ऍप्लिकेशन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहे, सिंपल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे, ह्या दोन्हीमध्ये काय यूज केलं जातंय तर ह्या तुमचा होकॅबलरी प्लस काय आहे, तुमची जी होकॅबलरी प्लस काय केलं जातंय तुमचं जे ग्रामर आहे ते या दोन्हीमध्ये ऍप्लिकेशन केलं जाते. आणि त्यावर तुम्हाला काय केले जातात आहे प्रश्न विचारले जातात. आणि हा पॅटर्न तुम्हाला कुठे बघायला मिळून येतो तर SSC CGLच्या ज्या एक्झाम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, CDS UPSC ची जी CDS ची एक्झाम आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, ओके, त्यामध्ये तुम्हाला हा पॅटर्न खूप प्रमाणात जास्त बघायला मिळून येतो. तुम्ही जर नियर अबाउट सगळे जरी IBPS TCS बघितलं तर मला असं वाटतंय, कारण CDS ला एक पेपर 100 क्वेश्चन इंग्लिश बेस राहतात, त्यात नियर अबाउट 50 प्रश्न होकॅबलरीचे आणि 50 प्रश्न असे राहतात आहे तुम्हाला ऍप्लिकेशन बेस. हे सगळे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित CDS चे बघितले तर मला असं वाटतं की 99% प्रश्न आहेत ते CDS मधून कॉपी झालेले आहेत तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्ही CDS चे जर प्रश्नपत्रिका फॉलो केले IBPS TCS ला इंग्लिशला तर मला वाटतं मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला असं नाही की बॅच मध्येच बघितलं पाहिजे, तुम्ही स्वतः पण ह्या गोष्टी काय करू शकताय. ओके, त्यानंतर तुम्ही जर मराठी बघितलं तर मराठीला MPSCचा PYQ जर व्यवस्थित बघितले तर वेल अँड गुड आहे. होकॅबलरीवर जास्त भर द्या, होकॅबलरी खूप गरजेचे आहे. तुम्हाला पास व्हायचं असेल तर होकॅबलरीवर भर द्या. ओके, ग्रामर सगळ्यांना प्रश्न सुटतात, बेसिक असते ग्रामरला, हार्ड विचारलं जात नाही. होकॅबलरी मल्टिपल टाइम वेळा रीड करा, म्हणजे मी तर म्हणेन 4, 5, 6 वेळा तुम्ही होकॅबलरी रीड करा. जेवढ्या जास्त वेळा रिव्हिजन तेवढं जास्त इलिमिनेशन तुम्हाला काय करता येतं, प्रश्न आहेत ते काय करता येतात सोडवता येतात. म्हणून त्यासाठी होकॅबलरी चांगली पाहिजे. तुम्हाला स्पेसिफिक टू द पॉइंट अभ्यास करायला शिका मित्रांनो, की परीक्षेला काय गरज आहे, परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, त्या पद्धतीने मला वाटतंय तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके, कुठलीही परीक्षा असेल पास व्हायला तर त्यासाठी प्लॅन असला पाहिजे तुमच्याकडे, की तुमचा विषय कुठल्या विषयामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स येऊ शकतात, कुठल्या विषयामध्ये तुम्हाला मार्क्स जाऊ शकतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे जिथं जास्त इनपुट टाकले, जिथं इनपुट जास्त टाकणार आहेत तिथं आउटपुट पण जास्त मिळाले पाहिजे. तुम्ही जर प्लॅन बघायला गेला परीक्षेचा,
तर मी म्हणेन 60+40 जिथं पॅटर्न असेल तर तुम्हाला 60 जो नॉन टेकचा पार्ट आहे त्यामध्ये मला असं वाटतं गणित बुद्धिमत्ता, मराठी आहे, इंग्लिश आहे, हे जे 45 मार्काचा जो पार्ट आहे इथं 40+ बीट आले पाहिजेत तुमचे. ओके, इथं मार्क जायला चान्सेस नाहीये. मराठीमध्ये मार्क जात नाहीत तुमचे, इंग्लिशमध्ये मार्क जात नाहीत, गणित बुद्धिमत्ता हे वन टाइम अभ्यास करण्याचे विषय आहेत. ओके, तुम्हाला जास्त रीड करायचं आहे किंवा लिमिटेड अभ्यासक्रम आहे आणि तुम्हाला कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट देणारे विषय आहेत. मग जीएसचा पार्ट राहतो. जीएसला तुम्ही किती जर अभ्यास केला ओके तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळायचे चान्सेस 0% आहेत. मिळतच नाहीत आउट ऑफ आउट मार्क. किती मिळू शकतात तुम्हाला? जास्त 10 मिळू शकतात, 12 मिळू शकतात. म्हणजे ॲव्हरेज मार्क्स मिळणार जीएस मध्ये पार्ट किती आहे तुमचा? 7 ते 10, 12 पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ आउट कधीही मार्क्स मिळत नाहीत. मग त्यात पण सिलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्ही केले पाहिजेत. पॉलिटी केलं पाहिजे, हिस्ट्री बेसिक म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हा तिन्ही पण हिस्ट्रीवर केलं पाहिजे. कारण हा गोष्टी विचारतात तुम्हाला. प्राचीन मधला पण प्रश्न येतो, मिडियम मधला पण येतो आणि मॉडर्न हिस्ट्री मधला पण येतो. जर जॉग्राफी बघायला गेलं तर महाराष्ट्राचा जॉग्राफी तुमचा चांगला असला पाहिजे आणि मॅक्स भारताचा जॉग्राफी. वर्ल्ड जॉग्राफीमध्ये तुम्हाला ग्रहांवर वगैरे प्रश्न म्हणजे इंटेरियर ऑफ अर्थ असेल, म्हणजे या गोष्टी फिजिकल जॉग्राफी आहे वर्ल्डचा. ओके, त्या बेस तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. राईट, म्हणजे हे जे आणि सायन्स खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही जर पाठीमागं परीक्षा बघितली असेल डीएमआरची ओके तर त्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ 5-5, 8-8 प्रश्न तुम्हाला सायन्स विचारलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी सायन्स जर तुम्ही 9वी-10वीचं व्यवस्थित केलं आणि 9वी-10वीचं सायन्स तुम्हाला विचारलं जातं ओके, दुसरं कुठलंही सायन्स तुम्हाला विचारलं जात नाहीये. 1 मिनिट. बघा, त्यासाठी सायन्सवर तुमचा थोडासा फोकस असला पाहिजे. करंट बेस तुम्हाला जास्त प्रश्न येत नाहीत, 1 ते 2 प्रश्न येतात. मग ते कधी केलं पाहिजे तुम्ही करंट बेसचा अभ्यास? ज्यावेळेस तुमची परीक्षा असेल ओके त्याच्या अगोदरचे 2 महिन्याचं करंट काय केलं पाहिजे तुम्ही? कव्हर केलेलं असलं पाहिजे. ओके, याच गोष्टी ह्याच पद्धतीने गेल्या पाहिजे असं मला वाटतंय. बघा, त्याच्यानंतर आहे तुमचं जनरल नॉलेज. तुम्हाला हिस्ट्री दिलेलं आहे, सिविक्स दिलेलं आहे, जॉग्राफी दिलेलं आहे. ओके, जनरल सायन्स आहे, स्पोर्ट कल्चर इथं करंटचा बेस असला पाहिजे तुमचा. आरटीआय आरटीएस वर तुम्हाला एक एक प्रश्न विचारला जातोय ते माहित असलं पाहिजे. आयटी कॉम्प्युटर सायन्स वर एखादा प्रश्न येण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि हे बाकीचं मग सगळे बेसिक आहेत. करंट अफेअर्सला जास्त अभ्यास करायची गरज नाहीये. तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न येतात आहे, ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न करंट अफेअर्सला येत नाहीत आहे. ओके, ह्या जर तुम्ही इथून हे जर पार्ट व्यवस्थित केले तुम्ही प्लस हे आरटीआय आणि आरटीएस जर व्यवस्थित केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप मार्क्स देऊन जातात आहे. म्हणजे इंडियन पॉलिटीला 2 प्रश्न कंपल्सरी विचारतात आहे, जॉग्राफीला 2 आहेत, हिस्ट्रीला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात आहे, जनरल सायन्सला 5 ते 6 प्रश्न विचारले जातात आहे तुम्हाला. ओके, स्पोर्ट कल्चर हे करंट रिलेटेड 1 ते 2 प्रश्न आहेत तुम्हाला. आरटीआय वर 1 विचारला जातो, आरटीएस वर 1 विचारला जातो आणि इकडे कॉम्प्युटरवर एखादा विचारला जातो. ओके, म्हणजे याच्यात तुम्ही लिमिटेड सोर्सेस ठेवून ओके मॅक्झिमम कसं मिळेल ह्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल तर पहिले 51 कलम तुमचे पाठ असले पाहिजे आणि त्यानंतर मेन ज्या घटक आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले ओके त्यावर फोकस केला पाहिजे. ओके, निवडणूक आयोग असेल ओके न्यायालय असतील यांची कलम तुम्हाला काय असली पाहिजे, स्पेसिफिक कलम काय असले पाहिजे माहित असले पाहिजे. इंडियन जॉग्राफी फिजिकल जॉग्राफी माहित असू द्या, प्लस याच्याबरोबर महाराष्ट्राचा जॉग्राफी माहित असला पाहिजे, नदी प्रणाली वगैरे डोंगर वगैरे तुम्हाला काय असले पाहिजे इथं माहित असले पाहिजे. इंडियन हिस्ट्री म्हणजे तुम्हाला मी म्हणेन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ह्या तिन्ही पण हिस्ट्री तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, कारण तिथे एक एक प्रश्न येण्याचे चान्सेस तुम्हाला आहेत. ओके, जनरल सायन्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहित असलं पाहिजे. 9वी-10वीचं सायन्स मी म्हणेन तुमचं शास्त्रज्ञ त्यांच्या थेरीज काय आहेत, त्यांनी कुठल्या थेरीज मांडल्या, कुठले शोध लावले किंवा जे बेसिक कन्सेप्ट आहे, लाईट असेल, मॅग्नेटिझम असेल आहे तुमचं ओके लेन्सेस वगैरे आहेत, ह्या सगळ्या म्हणजे हेल्थ सिस्टीम असेल तुमची, बॉडी सिस्टीम म्हणतो ज्या बॉडी 9 सिस्टीम आहेत त्याबद्दल तुम्हाला डिटेल माहित असलं पाहिजे, सेल बद्दल माहित असलं पाहिजे, ऑर्गन टिश्यू काय आहे या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. म्हणजे सायन्स बेस तिथं तुम्हाला 5 ते 6 प्रश्न येतात आहे आणि ते तुम्हाला ग्रीप म्हणजे तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढे जाऊ शकता हे 9वी-10वीचं सायन्स जर व्यवस्थित केलेलं असेल तर. ओके, त्याच्यानंतर येतो तुमचा फार्मसीचा सिलेबस. ओके, फार्मसीचा सिलेबस पण खूप छोटा सिलेबस आहे.
ओके, मेजर बघायला गेलं तर आपल्याला काय देतंय त्यामध्ये फार्मॅकॉलॉजी दिसून येतोय. ओके, नियर अबाउट मी म्हणेन 50% सिलेबस आहे तो फार्मसीचा आहे, म्हणजे फार्मॅकॉलॉजीचा आहे. इथपर्यंत सगळा हा पहिला जो पार्ट आहे इथून इथपर्यंत, ओके, हा सगळा पार्ट कशाचा आहे? फार्मॅकॉलॉजीचा. हे सगळे टॉपिक आहेत ते कशाचे आहेत? फार्मॅकॉलॉजीचे आहेत. आणि हे जर तुम्ही त्यासाठी केडी त्रिपाठी जर वापरलं, ओके, केडी त्रिपाठी बुक, तर मोर दॅन सफिशियंट. जनरल फार्मॅकॉलॉजीसाठी पहिले 100 पेजेस केडी त्रिपाठीचे पाहिजेच तुम्हाला माहित. त्यानंतर त्यांनी स्पेसिफिक टॉपिक दिलेले आहेत. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग असेल, ओके, त्याला तुम्ही जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग आहे. ओके, तिथं फार्मॅकॉलॉजी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग म्हणजेच काय? त्या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले ड्रग येतात. फॉर एक्झाम्पल सीव्हीएस असेल, सीएनएस असेल, ह्या काय झाल्या? जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. हे फार्मॅकॉलॉजी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल तुम्हाला की सिडेटिव्ह कुठले आहेत, हिप्नॉटिक्स कुठले आहेत, अँटी हायपरटेन्सिव्ह काय आहे. ओके, म्हणजे डायरेटिक्स काय आहे, डेफिनेशन बेस प्रश्न येऊ शकतो तिथं तुम्हाला. आणि प्लस तुम्हाला कोग्नोसिव्ह बेस पण थोडासा तिथे डेटा माहित असला पाहिजे. अल्कलॉइड्स काय आहेत, ग्लायकोसाइड्स काय आहेत, तो डेटा तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोसेस फॉर्म आहे. ओके, हा डोसेस फॉर्म चॅप्टर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण दिसून डेफिनेशन बेस प्रश्न येतोय तिथं तुम्हाला, की सुटिक्स मध्ये पण आहे. ओके, प्लस फार्मॅकॉलॉजी मध्ये पण थोडासा पार्ट आहे डोसेस फॉर्मवर, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, ते डोसेस फॉर्म शिकत असताना तुम्हाला रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, ओके, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण का? तर त्याचा संबंध त्याच्या डोसेस फॉर्मचा संबंध कशाशी येतोय? तर तुमच्या रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनशी येतोय. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. त्याचबरोबर बायोबिलिटी आहे, तुम्हाला इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन दिलेलं आहे. एडीआर वगैरे तुम्हाला बेसिक फार्मॅकॉलॉजी मध्येच येऊन जातं. रोल ऑफ अँटीबायोटिक म्हणजे अँटीमायक्रोबियल ड्रग असतील, ज्या त्यांच्या सगळ्या कॅटेगरी आहेत, अँटीफंगल असेल, अँटीव्हायरल असेल, ओके, ह्या सगळ्या तुम्हाला काय येणं तिथं गरजेचं आहे. जे पण सगळे कॅटेगरीत आहेत अँटीबायोटिक मध्ये, ह्या सगळ्या तिथं कव्हर झाल्या पाहिजेत. ओके, प्लस तुम्हाला अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन माहित असलं पाहिजे. पेनिसिलिन आहे, ओके, मॅक्रोलाइड आहे, राईट. ह्या ज्या अँटीबायोटिक आहेत सगळ्या, सल्फोनामाइड्स असतील, हे सगळे तुम्हाला काय असलं पाहिजे? अँटीबायोटिक माहित असलं पाहिजे. त्याचं क्लासिफिकेशन, त्यांचा एमओए आणि त्याचा मेजर काय असला पाहिजे? साइड इफेक्ट माहित असला पाहिजे. म्हणजे अँटीबायोटिक चॅप्टर खूप मोठं आहे. ओके, तो तुम्हाला इन डिटेल माहित असला पाहिजे. मग त्यानंतर क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी आहे, तुम्हाला क्लिनिकल स्टडीज, क्लिनिकल ट्रायल्स तुम्हाला इथं माहित असल्या पाहिजेत. न्यूरो फार्मॅकॉलॉजी, सीएनएस आहे तुमच्याकडं, राईट. सीएनएस बद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, एएनएस असेल, त्याबद्दल माहित असलं पाहिजे. हे सीव्हीएस तुम्हाला माहित असलं पाहिजे टोटली. इपिडेमॉलॉजी म्हणजे जनरल मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले आहेत बाबा डिसीज कॉझिंग, म्हणजे कम्युनिकेबल डिसीज जे असतील ते यामध्ये तुम्हाला मेजरली कव्हर करायचं आहे. डेंटल फार्मॅकॉलॉजी आहे, ते तुम्हाला त्यामध्ये कव्हर करायचं आहे. हा नंतरचा जो पार्ट येतो तो तुमचा कशाचा आहे? पीजेचा पार्ट आहे. कशाचा आहे? पीजेचा. इंडियन फार्माकोपिया, आयपीसी तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंडियन फार्माकोपियल कमिशन, त्यांची स्थापना कधी, कधी ऑपरेशन सुरू झालं त्यांचा रोल काय आहे, ओके, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत? तुमच्या पीजे मध्ये कव्हर करायच्या तुम्हाला. 2 ऍक्ट आहेत, फार्मसी ऍक्ट आहे, डीएनसी ऍक्ट आहे 1940. त्यातला बेसिक तुम्हाला जो पहिले 30 सेक्शन्स असतील, ओके, त्यानंतर रूल बघायला पाहिजे. त्याचा रूल मधले मेजर सेक्शन तुम्हाला माहित असले पाहिजे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये तुम्हाला 4 ऍक्ट माहित असले पाहिजेत आहे. ओके, त्यानंतर आहे ड्रग स्टोअर, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, आपण म्हणतो ना ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, त्या रिलेटेडचा हा पार्ट आहे, तो तिथं कव्हर झाला पाहिजे तुम्हाला. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, हे जनरल आहे तुम्हाला डीएमएचपी मधले पार्ट आहे, तो तिथे कव्हर झाला पाहिजे. कम्युनिटी फार्मसी असेल, हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहे, हा इंडस्ट्रियल लेवलचा पार्ट आहे, तो तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. असेप्टिक एरिया काय आहे, ओके, त्यांच्या कंडिशन काय आहेत, त्यांचं कॅटेगरायझेशन काय आहे, त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे, ओके, हेपा फिल्टर वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आहेत, ह्या तुम्हाला कशामध्ये येतील? तुमच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस मध्ये येतील. ओके, मग त्याच्याच रिलेटेड दुसरा टॉपिक आहे डिसइन्फेक्टंट आणि देअर कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि ईसीएल. आणि आता डिसइन्फेक्टंट मध्ये फक्त डिसइन्फेक्टंट करायचंय का? तर नाहीये. डिसइन्फेक्टंट आणि स्टरलायझेशन हे दोन्ही सायमल्टेनियसली चालणारे घटक आहेत. ओके, त्या दोन्हीचा काय करावं लागतो? तुम्हाला इन डिटेल मध्ये अभ्यास करावा लागतो. जर डिसइन्फेक्टंट समजलं तर स्टरलायझेशन समजतं. ओके, म्हणजे हे दोन्ही कसे आहेत? एकमेकांनी कोरिलेट करणारे घटक आहेत. म्हणजे ह्या दोन्ही घटकांचा तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. आणि लास्ट पॉइंट येतो तुमचा ईसीएन. ओके, इसेन्शियल मेडिसिन लिस्ट आहे किंवा कन्झ्युमेबल लिस्ट आहे, जी की हॉस्पिटलमध्ये कुठले कुठले कन्झ्युमेबल यूज केले जातात, ह्या सगळ्या कशामध्ये कव्हर केलेलं आहे? या सिलेबसमध्ये तुम्हाला कव्हर केलेलं आहे.
बघा, तुम्हाला अभ्यास करताना मी सांगेन, अभ्यास अगोदर सुरुवात करा. परीक्षेची ऍड आल्यानंतर अभ्यास नका करू. कारण नंतर अभ्यास कव्हर करणं खूप अवघड जातं. फक्त तुम्ही कव्हर करता, रिवाइज होत नाहीये. मित्रांनो, त्यासाठी अगोदर स्टार्ट करा. ओके, तुम्ही जेवढ्या अगोदर अर्ली स्टार्ट करता त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळतो. लेट स्टार्ट करून तुम्हाला, मला वाटतं जेवढं आउटपुट पाहिजे तेवढं होत नाहीये. बऱ्यापैकी आता बऱ्याच मुलांनी DMR झाल्यानंतर अभ्यासच बंद केला किंवा केलाच नाही. तुम्ही परीक्षा आल्यापुरता अभ्यास करता. मित्रांनो, तसं नका करू. अभ्यास हा कंटिन्यू ठेवा. अभ्यास जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू नाही ठेवणार आहे तोपर्यंत तुम्हाला मिस्टेक्स स्वतःच्या कळत नाहीत आहे की आपण नक्की कमी कुठं पडतोय. ओके, की फक्त रीड करतो, परीक्षा आले तेवढ्या पुरता रीड करताय तुम्ही 1-2 महिने, पुन्हा तुम्ही दूर जाताय. त्यामुळे काय होतंय, तुमचा गॅप पडतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही झिरोला जाताय. ओके, प्रत्येक परीक्षेला 0 पासून स्टार्ट करताय. असं नका करू. तुम्ही कंटिन्यू अभ्यास ठेवा. कंटिन्यू अभ्यास ठेवला तरच तुम्हाला काय होणार आहे, आउटपुट हे मिळणार आहे. राईट. बघा, तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर हे आपली टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. राईट, ह्या लिंकला, ग्रुपला जॉईन व्हा. ओके, ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 20 एप्रिल पर्यंतचे सगळे लेक्चर्स फ्री असतील. ओके, त्यातून जर वाटलं तुम्हाला अजून पुढचे 10 दिवस आपण फ्री देण्याचा विचार करू, म्हणजे नियर अबाउट 20 दिवस तुम्हाला लेक्चर्स फ्री असतील. त्यानंतर तुम्ही बॅच विचार करू शकता की बॅच जॉईन करायची आहे का नाहीये. हे ऍपची लिंक आहे, तुम्ही ऍप डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर वर जाऊन. हे तुम्हाला ऍपची लिंक मिळेल. ओके, हे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्हाला. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुप लिंक मिळेल, ऍप लिंक मिळेल. युट्यूब चॅनल तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर काय क्वेरीज असतील तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे. ओके, तुम्हाला सगळ्या नोट्स, लेक्चर्स हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात प्लस लाईव्ह असणार आहेत. ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत, पण पुन्हा एकदा तुम्हाला नवीन स्वरूपात पुन्हा पूर्ण बॅच तुम्हाला शिकवली जाणार आहे. ओके, फक्त शिकवली नाही तर तुमच्याकडून रिवाइज पण करून घेतली जाणार आहे. हे बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, फक्त जनरल क्लास सारखं तुम्हाला कुठलं शिकवलं जाणार नाहीये. फक्त शिकवलं आणि तुम्हाला सोडून दिलं वाऱ्यावर, असं नाहीये. तर शिकून तुमच्याकडून ते रिवाइज करून घेतलं जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडं फुल्ली एकदम काय केलं जाणार आहे, लक्ष दिलं जाणार आहे. ओके, अशा पद्धतीची ही बॅच असणार आहे तुमची. राईट. हा ऍपचा लोगो आहे, तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर हे ऍप दिसून येईल. ओके, तिथून हे ऍप डाउनलोड करा. ओके, हा लोगो आहे, तुम्हाला माहित असावा. राईट. आणि हे बॅचचे काय आहेत, तुमच्या डिटेल्स आहेत. तुम्ही बॅच डिटेल्स तिथून पण काय करू शकता, बघू शकताय. ओके, धन्यवाद. आपण इथं थांबूया. मला वाटतंय तुम्हाला या लेक्चर्स मधून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की काय केलं पाहिजे. मी तर सांगेन तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. ऍड आल्यानंतर सुरुवात नका करू, ऍडच्या अगोदर सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून ऍड यूज पर्यंत तुमचा एकदा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं रीडिंग प्लस रिव्हिजन झालेलं असेल तर काय होईल, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं आउटपुट देता येईल. ओके, मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.